नमस्कार, मी भारती. माझं YouTube चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. चला, आज मी बनवून दाखवणार आहे गवार. गवार ही सोप्या आणि साध्या पद्धतीत कशी बनवायची आणि बनवल्यावरती एवढी टेस्टी लागते. तर आज तुम्ही बघा की मी कशी बनवते, माझी पद्धत कशी आहे बनवायची आणि तुम्हीही अशीच बनवा. तर चला, ते इथे गवार जे आहे ते आपण इकडे बघा, हे मागचं आणि पुढचं जे आहे ना ते आपण काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण अशी चांगली कापून घेऊया. हे मागचा जो शेंडा आहे आणि पुढचा तो आपण असा काढून आधीच घेतलेला आहे. हे बघा, सगळ्यांचे मी काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर कटिंग करायला आपल्याला एकदम सोपी पडते. आणि अशा घ्या भरपूर आणि मग अशा कटिंग करा. तुम्हाला उशीरही लागणार नाही अशी कटिंग करताना. तर चला, चांगली कापून घेऊया. तर हे बघा आपली जी गवार होती ती पूर्ण मी चिरून घेतलेली आहे आणि आपण आता हिला 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेऊया. चांगली आपण याला धुवून घेऊया 2 ते 3 पाण्यामध्ये. तर हे बघा, 2 ते 3 पाण्यात आपण हिला चांगली धुतलेली आहे आणि इकडे मी कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी. आता ही आपल्याला गवार चांगली भाजून घ्यायची आहे. तर चला, आपण हिला चांगली भाजून घेऊया. आपली गवार जी आहे ती इथे मी भाजायला ठेवलेली आहे आणि त्यानंतर मी इथे 2 टोमॅटो, 4 कांदे, थोडं लसूण आणि कढीपत्ता घेतलेली आहे. तर चांगले असे टोमॅटो आपण कापून घेऊया, बारीक चिरून घेऊया आपण. आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओला जर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून मी अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. हे बघा, आपले इथे टोमॅटो जे आहे ते छान असे बघा बारीक बारीक कटिंग केले तुम्ही. मग आपले टोमॅटो जे आहेत ते बारीक झालेले आहेत. आणि आता आपण थोड्या वेळामध्ये इकडे आपल्याला जी गवार जी ठेवलेली आहे त्याची हलवायची आहे. चांगली अशी वर खाली करून. आणि आता कांदे घेऊया. कांद्यांनाही आपण चांगलं कटिंग करून घेऊया, बारीक बारीक असे चिरून घेऊया. कांदेही आपल्याला एकदम असे हे बघा असे बारीक करायचे आहेत. तर चला, आपण हे सगळे कांदे कापून घेऊया. तर हे बघा, मी सगळं कटिंग करून घेतलेलं आहे आणि लसूण जो होता तोही आपण ठेचून घेतलेला आहे चांगला. आणि ते बघा, आपली गवार अशी जी चांगली अशी भाजली गेली आहे तिला आपण आता यामध्ये काढून घेऊया एका प्लेटीमध्ये. आणि यामध्ये आता आपण कढईमध्ये तेल घालणार आहोत. तर मी यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल घातलं की थोडं आपल्याला जिरं घालायचं आहे आणि गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे. आणि यामध्ये तीळ घालायचे आहे 2 चम्मच. आणि लगेचच आपल्याला लसूण आणि कढीपत्ता घालायचा आहे. आणि लसूण आणि कढीपत्ता आणि तीळ आणि जिरं आपण जे घातलेलं आहे ते चांगलं असं फ्राय करून घ्या. लसणाला जेव्हा कलर सुटतो त्यानंतर आपल्याला यामध्ये आता लगेच आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदाही आपण चांगला तेलामध्ये फ्राय करून घेऊया. ही एकदा भाजी बनवून बघा, ही भाजी खूप छान लागते. पाहुणे वगैरे आले ना, अशी भाजी बनवली ना तर 2 चपात्या जास्तच खाते. चला, त्याला चांगलं आपण फ्राय करून घेऊया. हे बघा, कांदा जो आहे तो आपला फ्राय झालेला आहे चांगला. तर आपण आता यामध्ये लगेच टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोला पण आपण चांगलं असं तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर आता आपण यामध्ये मसाले घालूया. मी ते गॅस कमी करते आणि बघा इथे मी हळद घालते, मीठ घालते. त्यानंतर इथे गरम मसाला घेतलेला आहे आपण, धन्याची पावडर घेतलेली आहे आणि तिखट घेतलेलं आहे, लाल तिखट. चांगलं असं हलवून घ्या चांगलं. आणि आपल्याला काय करायचं, यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. ते आपले मसाले जे आहेत ते चांगले टोमॅटो कांद्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. थोडं पाणी घालायचं आणखी. आणि आता जी आपण ती भाजी आपली गव्हाची होती तिला आपण चांगली भाजून घेतलेली ती आपण यामध्ये घालतोय. चांगली अशी हलवून घ्या, वर खाली करून घ्या. पुन्हा आपल्याला यामध्ये
थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडं झाकण ठेवायचंय 5 मिनिटं, 2-3 मिनिटं झाकण ठेवूया. त्यानंतर आपण जे हे पाणी घेतलेलं आहे 1 ग्लास, ते थोडं थोडं करून भाजीमध्ये घालायचं आहे. तर चला बघूया आपली भाजी. हे बघा, थोड्या वेळाला मी ते चेक केली होती भाजी, आणि हे जे 1 ग्लास पाणी आहे ते थोडं थोडं मी करून यामध्ये पूर्ण ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि चला आता आपल्याला यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे. तर बघा, मी थोडी साखर घेतलेली आहे ती यामध्ये घालूया. त्यानंतर आपल्याला यामध्ये त्यानंतर आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे छान अशी बारीक चिरून, ती आपण यामध्ये घालूया. आणि आपण इथे 2 चम्मच शेंगदाण्याचे कूट घेतो, यामध्ये घालतो. यालाही चांगलं आपण आता छान असं घालून घेऊया. हे बघा, आपली भाजी पूर्ण रेडी आहे. आणि ही भाजी डाळ भातासोबत किंवा चपाती सोबत, भाकरी सोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता आणि खूप चांगली लागते. आणि वास पण एवढा चांगला येतो, असं वाटतं की आता डाळ भात तुम्ही बनवलेलीच आहे, तर मी लगेच जेवायला घेणार आहे. आणि जर तुम्हाला माझी भाजी गवारची आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हीही ही भाजी बनवून नक्की बघा आणि खाऊन बघा, खूप छान लागते.